नमस्कार. आज 23 मे आणि उद्या 24 मे पासून राज्यामध्ये जोरदार असे भरभर वारे वाहण्याचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती, त्यासोबत चक्रीवादळाचा मान्सूनवर काही परिणाम होईल का, हे देखील आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघितलं तर या ठिकाणी तीव्र अशी हवेची चक्राकार स्थिती आहे आणि ज्यामधून बाष्पाचा पुरवठा केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राचा दक्षिणेकडील विभाग, त्यासोबतच पुणे आणि रायगडपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी बरसत आहेत. त्यानंतर बंगालच्या उपसागरमध्ये जी हवेची चक्राकार स्थिती होती त्याचा आता या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि उद्या उद्या सकाळपर्यंत त्याचं डिप्रेशनमध्ये म्हणजेच तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी रूपांतर होण्याची शक्यता आहे. आणि जसंही हे डिप्रेशन बनेल, उद्या सकाळपासून महाराष्ट्रामध्ये जोरदार असे भरभर वारे वाहण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि जो उकाडा होता त्यापासून काहीशी आता महाराष्ट्रामध्ये सुटका देखील होणार आहे. आणि जे जोरदार वारे वाहतील तो उन्हाचा चटका देखील असणार आहे, परंतु जोरदार जेव्हा वारे वाहतात तेव्हा त्यापासून एक रिलीफ या ठिकाणी मिळत असतं, कारण की उकाडा हा उन्हापेक्षा जास्त त्रास देत असतो. तर जेव्हा याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल त्यावेळेस देखील त्याच्या प्रभावाखाली किनारपट्टीला देखील या ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी देखील वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच अतिशय जोरदार वारे देखील या ठिकाणी वाहतील. त्यासोबत पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काहीसा वाऱ्याचा वेग बाकीच्या विभागाच्या तुलनेत पूर्व विदर्भामध्ये आपल्याला कमी बघायला मिळेल, परंतु तरी देखील जोरदारच वारे या ठिकाणी देखील वाहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर हे जे डिप्रेशन असेल तर परवापर्यंत म्हणजेच 25 तारखेपर्यंत या ठिकाणी त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि पुढे ते असंच पूर्वेकडे सरकेल, म्हणजेच इथून इथपर्यंत कुठेही ते जाऊ शकतं, अशापैकी या ठिकाणची याची स्थिती आहे. आणि हे जे चक्रीवादळ असेल याचा नक्कीच मान्सूनसाठी देखील फायदा होणार आहे, कारण की हे जे संपूर्ण बाष्प आणि सिस्टीम्स आहेत याच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला जो मान्सून आहे तो देखील जवळपास या ठिकाणी आहे. आणि जेव्हा हा जो मान्सून असेल तर अशा प्रकारे आपला सध्या मान्सून आहे, मान्सूनची जी रेषा आहे तर ती अशा प्रकारे आहे. आणि जेव्हा हे चक्रीवादळ तीव्र बनेल तेव्हा संपूर्ण बाष्पाचा पुरवठा याच्यासोबत घेत असतानाच ही जी मान्सूनची रेषा आहे ही देखील उत्तरेकडे सरकण्यासाठी, खास करून बंगालच्या उपसागरमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी या ठिकाणी वातावरण फेवरेबल आहे. परंतु दुसरी एक या ठिकाणी तोटा असा आहे की आपला जो मान्सून आहे तर हा बंगालच्या उपसागरामध्ये पुढे सरकेल, परंतु अरबी समुद्रातील जी त्याची शाखा आहे इकडची, तर ह्या शाखेसाठी अडचण निर्माण होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. कारण की जेव्हा हे चक्रीवादळ या ठिकाणी असेल त्यावेळेस संपूर्ण बाष्प आणि संपूर्ण वायुमंडळातील जी स्थिती असेल तर या ठिकाणी त्याची संपूर्ण ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेली असेल आणि बाकी ठिकाणी संपूर्ण वातावरण कोरडं होण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी जवळपास पाऊस कमीच होण्याची अंदाज आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या समजून घेऊ शकता आपण, एखादी वाळवट असते तर ती तिच्यासोबत संपूर्ण काही पालापाचोळा काय असेल ते सगळं याच्यासोबत घेत असते आणि सगळं त्याच्याकडे खेचल्या जात असतं. आपण बघतो लांबून सुद्धा पालापाचोळा त्या वाळवटीकडे जात असतो. तर अशाच प्रकारची स्थिती या चक्रीवादळाची आहे. आणि हे संपूर्ण जे सिस्टीम असतील किंवा जी स्थिती असते वायुमंडळामध्ये तर ही संपूर्ण याच्याजवळ असल्यामुळे मान्सून जो आपला दुसरी अरबी समुद्रातली शाखा आहे तर ती केरळ, त्यासोबत महाराष्ट्राकडे देखील किंवा देशाच्या इतर विभागामध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी बिघाड निर्माण होणार आहे. आणि मान्सून जो असेल तर तो लवकर महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याची शक्यता थोडी कमी आहे. आपण या संदर्भाची जो व्हिडिओ आहे तर 13 जूनपर्यंत, 19 मे ते 13 जूनपर्यंतचा आपण अंदाज दिलेला आहे, त्यामध्ये आपण त्याबद्दलची माहिती देखील सांगितलेली आहे. तर हा असा तोटा आहे, जेव्हा 15 ते 20 दिवस पुढे जातील त्यानंतर कुठं काहीसं सिस्टम बनेल किंवा हे संपूर्ण वातावरण विझल्यासारखं होईल, त्याच नंतर बाकीचा जो अरबी समुद्रातील जी शाखा असेल ती महाराष्ट्राकडे पोहोचण्यासाठी किंवा देशाच्या उत्तरेकडील विभागापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल होईल. म्हणजेच हे 27-28 तारखेपर्यंत हे चक्रीवादळाचं वातावरण जाईल. तिथून पुन्हा 2-3-4 दिवस याला शांत होण्यासाठी लागेल आणि त्यानंतर पुन्हा 10 ते 15 दिवसानंतर किंवा 15 दिवसापेक्षा जास्त अधिकचा काळ जो असेल त्यानंतरच कुठे मान्सून अरबी समुद्रातील शाखा पुढे सरकण्यासाठी म्हणा किंवा जी बंगालच्या उपसागरमधील देखील शाखा इथपर्यंत जरी पोहोचली तरी सुद्धा
गेला देखील उत्तरेकडे सरकण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जर कोणी मान्सून संदर्भात काही वेगळ्या बातम्या देत असेल की या तारखेपासून धो-धो पाऊस वगैरे अशा प्रकारची स्थिती, तर आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा किंवा आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना अशा प्रकारची माहिती मिळाल्यामुळे नक्कीच त्यांना देखील आपलं नियोजन या ठिकाणी करता येत असतं. आणि ही माहिती आपल्यासाठीच आहे, म्हणूनच त्याचं नाव ठेवलं आहे आपला हवामान अंदाज. आणि आपला देखील हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर नक्कीच आपण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत पाठवा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.